श्रोते हो नमस्कार। आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दास पंचायतन याबद्दल संक्षिप्तपणे माहिती घेणार आहोत। म्हणजे जाणून घेऊया की त्यांचं पंचायतन काय आहे ते। म्हणजे कसं बघा, आपला ग्रुप असतो की नाही, म्हणजे समूह, तसा त्यांचाही एक समूह होता। आता हा समूह म्हणजे काय, तर आपण म्हणूया अनुयायी होते किंवा मित्र होते किंवा शिष्य होते, काही असो, पण जे काही 5 जण एकत्र होते ते पंचायतन। त्या अधिकारी जणांचा जो समूह त्याला पंचायतन म्हणतात आणि ते 5 अधिकारी होते। जे समर्थ होते त्या समर्थांवर या 4ही जणांची अपार श्रद्धा होती आणि समर्थ जे म्हणतील तो प्रमाण शब्द त्यांच्यासाठी असायचा। आणि त्याबद्दल त्यांचा एक श्लोकही आहे, कोणता सांगते? होय, त्यांचा श्लोक आहे तो असा आहे, श्री रामदास जय राम रंगनाथ आनंद मूर्ती केशव सनाथ ऐसे हे पंचायतन समर्थ रामदास स्वामींचे। हा तो श्लोक आहे आणि त्यांची सविस्तर नावे अशी आहेत। समर्थ रामदास स्वामींचं नाव आपल्याला माहिती आहे, नारायण ठोस सर, आणि जयराम स्वामी वडगावकर दुसरे सत्पुरुष, तिसरे आहेत रंगनाथ स्वामी निगडीकर आणि चौथे आहेत आनंद मूर्ती ब्रह्मनाळकर आणि 5वे आहेत केशव स्वामी भागानगरकर। असे हे पंचायतन। बरं, या पंचायतनामधले आज आपण रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्याविषयी जाणून घेऊया। या पंचायतनात समर्थांच्या एक होते तेच हे सत्पुरुष। सत्पुरुष असूनही अत्यंत मोहकणी देखणे। आपण म्हणाल असं कसं, पण पुढे ऐका म्हणजे कसे ते। होय, अत्यंत देखणे होते खरेच, पण तरीही विरक्त। या समर्थ पंचायतांनी एक मोलाचं काम केलं 5ही जणांनी मिळून। जसं समर्थांनी केलं ना, राष्ट्राची मनं तयार केली, हरिकथा निरूपणाबरोबर राजकारण धर्मस्थापना केली, तशीच कामं या 4ही जणांनी केली। आणि म्हणूनच मी म्हटलं, सत्पुरुष हे देखणे असतातच, त्यांच्या गुणांनी ते मोहक असतात, पण हे दिसायलाही मोहक असायलाही देखणे। अशा या दास पंचायतनामुळे काय झालं, लोकजागृती तर झालीच, पण धर्मजागृती झाली, हो ना? अगदी बरोबर। कसे असतील रंगनाथ स्वामी, म्हणजे कसे दिसत असतील, त्यांचं दिसणं, त्यांचं असणं? अगं, दिसणं म्हणजे मोहकता जसं तू म्हणाली तसंच, पण ते आजानुबाहू होते। बरं, म्हणजे आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत हात। त्यांचं शरीर यष्टी, त्यांची धडधाकट प्रकृती यष्टी, अतिशय धडधाकट आणि भव्य कपाळ होतं। चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज होतं। हाती धनुष्यबाण घेऊन फिरायचे आणि पराक्रमही तसाच वाखाणण्यासारखाच होता। आणि वेद शास्त्र पुराण यांचं सुद्धा अवगत होतं पूर्ण ज्ञान त्यांना। सदैव ईश्वराच्या परमेश्वराच्या चिंतनात ते मग्न असायचे। त्यांचे बंधू होते विठ्ठल स्वामी, धाकटे बंधू। ती जोडी कशी दिसायची, जणू काही भरत आणि शत्रुघ्न असावेत ना, तशीच त्यांची जोडी। म्हणजे अगदी दोघंही अतिशय शिस्तशीर, आज्ञाधारक, दिसायला सारखे। आणि तेव्हाचा काळ माहितीये ना कसा होता? कलियुगच ते। कलियुगात अधर्माचा सुळसुळाट आजही आपण बघतोच आहे। अधर्माचा सुळसुळाट झाला होता, लोक विषयासक्त बनले होते, वेद श्रवणाकडे कमालीचं दुर्लक्ष झालं होतं त्या काळामध्ये। जप तप ध्यान याकडे तर सर्वांनी पाठच फिरवली होती। थोडक्यात आत्मरंग लोपला होता आणि बेरंग माजला होता। अगदी अगदी अशीच परिस्थिती होती, भयावह परिस्थिती होती। आणि अशा वेळी केवळ समाज पुनरुत्थानाकरता रंगनाथ स्वामींनी निश्चयच केला की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन। आपल्या मातापित्यांना सांगूनच टाकलं की मला संसाराच्या जाळ्यामध्ये अडकवू नका, मला परमेश्वराचं चिंतन करायचंय, समाज उद्धारण करायचंय। आणि त्याकरता अनुमती दिली, माता पित्यांनी सुद्धा अनुमोदन दिलं। आणि काय माहिती का, एका भल्या पहाटे रंगनाथ स्वामींनी घरादाराचा त्याग केला, निद्रिस्त माता पित्यांना सोडून ते निघाले, नमस्कार केला आणि निघाले, तो थेट वनाचा रस्ता धरला त्यांनी।
माता पित्यांनी पाहिलं, उठल्यावर त्यांचा शोध घेतला. खूप शोधल्यानंतर एका ठिकाणी त्यांचे माता पिता आले आणि बघतात तो काय की रंगनाथ स्वामी हिंस्र श्वापदांमध्ये बसले होते. माता आणि पिता घाबरले त्यांचे आणि एकदम धावत त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, अरे रंगनाथा, हे काय करतोयस तू? तुला भीती नाही वाटत? चल चल. रंगनाथ स्वामी हसले फक्त आणि आपल्या आईला म्हणाले, भीती कसली ग? रंगनाथा, तुला भीती नाही वाटत असं म्हणतेस, पण भीती कसली? आम्ही तर या सगळ्यांमध्ये वेदांताची चर्चा करत होतो. म्हणजे ते जे श्वापद होते त्यांच्यामध्ये किती मोठा अधिकार. वेदांताची त्यांची चर्चा चालली होती आणि सहजपणे ते आपल्या आई वडिलांना सांगतायत, माता पित्यांना सांगतायत. आणि हे ऐकलं मात्र माता पित्यांना खूप भरून आलं. त्यांच्या पिताजींचे नाव, पिताश्रींचं नाव होतं बोपाजी पंत. आणि बोपाजी पंत हे सुद्धा अत्यंत अधिकारी व्यक्ती, अत्यंत विद्वान. आणि बोपाजी पंतांनीच रंगनाथाला आणि त्याच्या धाकट्या भावाला, जसं मगाशी तू म्हणालीस विठ्ठल पंतांना, अनुग्रह दिला. अगदी खरंय, बरोबर आहे. सच्चिदानंदाचं स्वरूप कळल्याशिवाय ना उपासना होऊच शकत नाही अगं. म्हणजे ती निष्फळच ठरेल अन्यथा. म्हणून शुद्ध परमार्थ साधण्यासाठी बोपाजी पंतांनी म्हणजे पिताश्रींनी आपल्या मुलांना अनुग्रह दिला आणि त्यांना उपासनेची जोड घालून दिली. वा, छान. अनुग्रह तर मिळाला, उपासनेची जोडही मिळाली. आता यापुढे काय आहे हे आपण पुढच्या भागात जाणूया रंगनाथ स्वामींबद्दल. तोपर्यंत नमस्कार.